दोडक्याची भाजी तयार करण्यासाठी मी इथं कवळा दोडका घेतलेला आहे आणि त्याचं देठ काढून आपण फक्त दोडक्याच्या शिरा काढून घेणार आहोत. आपण पूर्णपणे दोडक्याची साल काढून घ्यायची नाही. आणि त्यानंतर दोडका मी बारीक कट करून घेणार आहे. आता मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता आणि 5-6 लसूणच्या पाकळ्या टाकून आपण हे वाटण तयार करून घेणार आहोत. कढईमध्ये तेल गरम झाले, त्यामध्ये जिरे, मोहरी, हिरवी मिरचीचा ठेचा टाकून 1-2 मिनटं परतून त्यामध्ये पाव चमचा हळद टाकून 1 मिनिट परतून आपण दोडका टाकून घेणार आहोत. आणि त्यामध्ये त्याचा चवीनुसार मीठ आणि पाण्याचा हबका मारून आपण झाकण ठेवून 10 मिनटं ही भाजी शिजवून घेणार आहोत. मध्ये 5 मिनिटांनी मी झाकण काढून भाजी वर खाली करून घेणार आहे, म्हणजे आपली भाजी एकसारखी शिजली जाईल. आणि 10 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता आपला दोडका शिजलेला आहे. आता ह्यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून 1 मिनिट हलवून घेते. अशा पद्धतीने आपली सुकी दोडक्याची भाजी तयार झालेली आहे.